गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2024. मॉर्निंग ग्लोरी मूवी बघितली. एका कंपनीत, IT कंपनीत ऑफकोर्स काम करणारी मुलगी, म्हणजे नॉट एक्झॅक्टली, सॉरी IT कंपनीत नाही, ॲडव्हर्टायझिंग वर्ल्डमध्ये काम करणारी मुलगी. तिची स्टोरी आहे, कशी ती सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेत असते आणि कशी स्ट्रगल करून सगळ्यांना एकत्र आणून पुढे जाते, आणि मग कसं तिचं नाव होते, किंवा कशी ती लोकांचा निरुत्साह असलेल्या कंपनीमध्ये जाऊन त्यांना उत्साह दिलवते आणि ते कंपनीला पुढे आणते, किंवा त्यांच्या चॅनलला TRP वाढवून देते वगैरे, त्याची स्टोरी. छान आहे. तर थोडक्यात म्हणजे ती जी मुलगी असते, तर ती एका त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू वगैरे घेत असते सगळ्यांचे. त्यांचा प्रोग्राम मॉर्निंग ग्लोरी, म्हणजे त्यांचं सकाळी दुसरं कुठलंही चॅनल असं नसतं की जे इतक्या सकाळी काम करतं. त्यांचं चॅनल 4 वाजल्यापासून सुरू होत असतं, आणि मॉर्निंग न्यूज आणि असं तसं सगळं. तर सगळेच जण असे झोपाळलेले वगैरे असतात कोणामध्येच, म्हणजे सगळ्यांना सकाळी उठून यायचं जीवावर येत असते, पण ही नेहमी अशी फ्रेश वगैरे दाखवली. पण तिला नंतर मग अपॉर्च्युनिटी येते की तू दुसऱ्या एका चॅनलमध्ये जा, म्हणजे जांभळे तिला सुचवतात सगळे की तिथे तुला खूप तुझं करिअर होऊ शकतं. आणि तिथे ते फेमस एक पूर्वी जो न्यूज द्यायचा त्या चॅनलमध्ये, तर त्याला जर तू तयार करू शकली पुन्हा न्यूज द्यायला, तर त्या चॅनलचा TRP एकदम वाढेल. तर मग आता ही आधी इंटरव्ह्यू द्यायला जाते, तर इंटरव्ह्यू होतो, चांगलाच होतो, पण तिला काही त्यांच्याकडनं असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाटत नाही. पण मग नंतर तिला फोन येतो, मग तिला खूप आनंद होतो. आता ज्या माणसाला तयार करायचं इंटरव्ह्यूसाठी, तो खूप खडूस असतो आणि म्हातारा खडूस असतो. त्याला खरं तर स्वयंपाकाची, म्हणजे रेसिपीज वेगवेगळ्या दाखवायची खूप हौस असते, पण त्याला त्या मॉर्निंग न्यूज चॅनलमध्ये बसवतात सिरियस न्यूज सांगायला वगैरे. आणि त्याच्याबरोबर एक दुसरी म्हातारी असते, पण ती खूप जॉली असते, ती सगळं दरवेळेस सांभाळून घेत असते. आता ही सगळ्यांना टीमला एकत्र बसवून मीटिंग्स घेऊन त्यांना सगळं समजवते, कसं करायचं, काय करायचं. पण हा म्हातारा खडूस काही इंटरेस्ट घेत नसतो. मग शेवटी ती खूप त्याच्या मागे लागते, त्याच्या म्हणजे मुलीसारखं त्याला म्हणजे मुलीसारखी आहे हे जाणवून देते त्याला, त्याच्या घरी जाते, आणि त्याला, आणि ती मध्ये मध्ये मग त्या न्यूजच्या याच्यामध्ये असे इंटरेस्टिंग व्हिडिओज ऍड करते. मग लोकांना ते खूप आवडतं. ते म्हणतात अरे वा, म्हणजे लगेच तिला रिस्पॉन्स मिळत जातो की कालचा हे एपिसोड खूप छान होता, किंवा कालची न्यूज खूप छान होती. मग ती त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करत जाते. आणि मग नंतर एका वेळेस त्या म्हाताऱ्याला पण जाणवतं, पण तरी तो काही असा म्हणजे खूप पॉझिटिव्ह काही घेत नाही, म्हणजे असा तो हट्ट करूनच असल्यासारखा, आणि अनाऊन्स करतो एक दिवस, मी आता हा प्रोग्राम करणार नाही, मला करायचं नाही आहे. तर मग ती तरी दाखवते की तुझं ॲग्रीमेंट असं असं आहे, तुला केलं पाहिजे ते, पण तो म्हणजे नाराज. मग शेवटी ही म्हणते आता आपलं काय करिअर म्हणजे बरबादच आहे, शेवटी मग जाऊ दे, आपणही सोडूनच देऊ. म्हणजे ती अशी डल होऊन त्या दिवशी ती म्हणते मी काय येत नाही, तुम्ही लोकच कंटिन्यू करा. आणि अचानक मग त्या म्हाताऱ्याला उपरयुक्ती होते, आणि तो म्हणतो की त्या न्यूजच्या इथनं एकदम उठतो न्यूज देता देता, आणि एकदम रेसिपी बनवायला लागतो, आणि सुरू होऊन जातो. तर ही पाहतच असते प्रोग्राम, आणि मग एकदम ती बघते, मग ती धावत धावत येते, आणि मग तिला पाहिल्यावर अजून उत्साह, आणि मग तो म्हणतो की आता याच्या पुढे तुम्ही अशा छान छान रेसिपीज माझ्याकडनं बघाल वगैरे. म्हणजे थोडक्यात त्यांच्या चॅनलला परत TRP मिळतो, तिचं प्रमोशन होते, आणि ती बरीच पुढे जाते, आणि तिचं नाव होतं. तर तेच
म्हणजे ती शेवटपर्यंत हे दाखवलंय की ती जिद्द सोडत नाही आणि पाठपुरावा करत राहते आणि पूर्ण टीमला आपल्या कसं उत्साहात ठेवता येईल त्याचा तिचा प्रयत्न असतो. तर म्हणून तिला ते मॉर्निंग ग्लोरी म्हणून म्हटलेलं आहे. आणि मॉर्निंगचे सगळे शोज असतात तिचे. छान आहे, म्हणजे एन्थुझियास्टिक आहे, फ्रेश मूवी.